बोलत होता मला अनुश्री टोळीत नकोय आणि मी आता टोळी सोडते. तुला नाही ठेवत सध्या बिग बॉस मराठीचं 6वं पर्व रंगतदार वळणावर जाऊन पोहोचलं असून घरातील नात्यांची समीकरणं बदलत आहेत. टोळी विरुद्ध काटा ग्रुप असा थेट सामना रंगत असून गेम कोण पालटणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मात्र दुसरीकडे राखी सावंत आणि तन्वी गोलटेच्या वादात विशाल कोटियनने तन्वीची बाजू घेणं असो किंवा अनुश्री मानेचं दोन्ही गटात वावरणं, यामुळे विशाल कोटियनची टोळी खिळखिळी होत चालली आहे. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार कॅप्टन्सी टास्क मध्ये विशाल आणि अनुश्री मध्ये जोरदार भांडण सुरू असून टोळी फुटल्याचं समोर आलं आहे. विशाल आयुष्याचा बॉयफ्रेंड होता. फ्रेंड होता. काय बोलते राखी तू यार? तन्वीसाठी तू स्टँड घेतोय. जेव्हा माझ्यासोबत होत होता तेव्हा तू स्टँड घ्यायला कुठे होतास? मी तुला गोदीमध्ये नाही घेऊन आलं की तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी स्टँड घेतो. माझ्या वेळेस किती गाण्याच्या लेवलवर गेले तेव्हा तू हसत होता मी एक स्टँड घेत होते स्वतःसाठी. तू कॅमेरासाठी खेळणं बंद कर बॉस. इथे जेव्हा रडत होतीस तेव्हा मी तुला आधीच सांगितलं. तू काय रिएक्ट करतेस? जे 2 वीक आधी झालेलं आता कोणाला बोलली तर त्याच्यावर रिएक्ट करतेस. ऐक ना विशाल, याच्यापेक्षा खूप एक्स्ट्रीम झालं होतं तेव्हा तू माझ्यासाठी स्टँड नाही घेतलास. अरे पण तुझ्यासाठी काही गेमचे डायनामिक चेंज करायचं असेल ना तर प्लीज मला माफ कर. एक मिनिट रुचिता, एक तर ना एक हे तुझ्या मनात घुसून घे की मी तुला एक तर गोदीमध्ये नाही घेऊन आलं की तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी स्टँड घेतो. तुम्ही इथे बोलत होता मला अनुश्री टोळीत नकोय. रोज सगळ्यांची काळजी घ्या. सगळे एफर्ट्स घेऊन करते मी स्वतः. कोणी माझ्यासाठी काही करत नाही आणि मी आता टोळी सोडते. तुला नाही ठेवत ह्याची हजी करायला आलो का आम्ही इथं? प्रेक्षक गेल्या काही दिवसात अनुश्री मानेचं दोन्ही गटात वावरणं आणि कॅप्टन्सी टास्क मध्ये विशालला नॉमिनेट करणं, विशालने टोळीच्या पलीकडे जाऊन इतर सदस्यांची बाजू घेणं, टास्क मध्ये टोळीचं अडखळणं, ते रुचिता व विशाल मध्ये पडलेली वादाची ठिणगी, या सगळ्या घटनांमुळे विशाल कोटियनच्या टोळीत अविश्वास निर्माण झाला असून उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चुगलीचं दार उघडल्यानंतर टोळीतील प्रत्येक सदस्य सावधपणे गेम प्लॅन बनवताना पाहायला मिळत आहे. चुगलीचं दार उघडणार, टोळीवर कुगली पडणार. मला विशालच्या गेम जायचं. आपलेच दात आणि आपलेच छोट असं वाटलं. रोशन त्याला नाही कळत गेम तेवढं. मला त्याचा भार घेऊन चालायचं नाही पुढे. कुठेतरी मन दुखलं आता. मी टीम सोडून राहिलो आतापासून. तर तिला का बोलली तू? तिला नाही बोलायचं. ऐक ना, तू जे बोलायचं मला बोल. तू मला नाही शिकवायचं मी कोणाला काय बोलायचं आणि कोणाला काय नाही. दोघांना पण पट्टीत गेली. आणि असा काही टास्क असेल, ती जवळ येत असेल, तुला नाही आवडत असेल तर मी करीन, मला प्रॉब्लेम नाही. कर तुमचं चालू द्या. टास्कमध्ये कुठं मला फरक नाही पडत. तुला माहिती आहे जे मनात असतं ना ते तोंडात येतेच शेवटी. सगळ्यात महत्वाची आपल्या टीम कडून एक चूक झाली आहे की तुम्ही चौकस बुद्धी नाही ठेवली. आरबी आलात आणि सगळं उद्ध्वस्त केलं. तुम्ही काय करत? मी मगाशीच बोलले होते की घुम्यागत बसू नका, प्रोटेक्ट करा. तू काय करत होता? यार प्रोटेक्ट करत होतो ना, एवढं करून नाही म्हणत. अरे असं कसं प्रोटेक्ट करत होता की मी डोळ्यांनी बघितलं स्वतःच्या, त्याने समोरून असं उडवलं डायरेक्ट. ऐका ना, मी आहे ना इक्वेशन रेडी आहे ना, एकच बॉल बाकी डायरेक्ट. तुम्ही लोक दोन मर्द एक बाय असून तिथं तुम्ही काय एक हात मारला सगळं संपवलं. दरम्यान 7व्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्क मध्ये दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन मध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळत आहे. जेव्हा आपल्या माणसांना गरज असते तेव्हा उभं राहायचं नाही आणि सोडून टाकायचं असं दीपाली विशालला म्हणत आहे. तेव्हा चल काढलं तुला, तू कॅप्टन होणार नाही असं विशाल तावातावाने दीपालीला म्हणत आहे. त्यामुळे कॅप्टन्सी टास्क आणि त्यानंतर नेमकं काय घडणार, घरातील समीकरणं कशी बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या बागेत कॅप्टन कसा असावा? विशाल सारखा. जेव्हा जिला गरज असते तिच्या बाजूला उभं नाही राहायचं, सोडून टाकायचं. मग म्हणणार मी काही मत्ता घेतलाय तुमचा? चल कॅप्टन होणार तू. चालेल मला. तुझ्यासारखी टोळीची मेन बॉस मी होणार नाही. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षक विशाल कोटियनची टोळी फुटल्यानंतर घरातील गेम कसा बदलणार आणि अनुश्री माने कोणती नवी चाल खेळणार
हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.